बायकोला तिळगुळ देणे ही श्रद्धा आहे. बायकोला तिळगुळ देणे ही श्रद्धा आहे, पण ती तिळगुळ खाऊन गोड गोड बोलेलच ही मात्र अंधश्रद्धा आहे. नमस्कार मंडळी, आपण आज मा जिजाऊवरचे उखाणे बोलणार आहोत. जाधवांची कन्या भोसलेंची सून, जाधवांची कन्या भोसलेची सून, शिवबाची माता भाग्य गोंते अजून, शिवबाची माता भाग्य गोंते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नव्या अभिमानाने डोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊची लेख बोलते. जय जिजाऊ, जय शिवराय. ईमेल हो या जीमेल हो, चाहे कितनी भी तरक्की कर ले, लेकिन खबर फैलाने में हमेशा फीमेल ही आगे रहेगी. असतं मंडळी, एखादं झाड ओळखण्यात शेतातलं आपल्याला चूक झाली तर काय हरकत नाही, पण माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचं मोठं कारण असू शकतात, हे लक्षात असू द्या. कसं आहे ना मंडळी, युट्यूबवर चॅनल सुरू केल्यामुळे सगळेच लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतील असं नाही. काही लोक निंदाही करतील, बोटही दाखवतील. त्यामुळे जब तक है जिंदा तब तक है निंदा. हे पहा मंडळी, जून मध्ये आमचं शेततळ हे भरलं होतं आणि जून पासून 6 महिने झाले एवढं पाणी खोल गेले, एवढं पाणी संपलेले आहेत. तुझे फोटो काढायचे. टिक क्लिक. नमस्कार मंडळी, हे पहा आमचं शेततळ. ही आहे ईश्वरी संदीप कदम आणि ही आहे शुभ्रा संदीप कदम, आणि ह्या दोन आहेत या शेततळ्याच्या भावी मालकी. आणि आम्ही काम करणारे मजूर, मम्मी आणि पप्पा. हे आहेत. पप्पा कुठे आहेत? पप्पा ते व्हिडिओ दिसले का पप्पा? ओके. नमस्कार मंडळी. आमचे मोसंबीचे झाड, मोसंबीच्या झाडाच्या खाली मिरचीचे रोप, त्याच्या बाजूला हरभऱ्याचे झाड, त्याच्या बाजूला पपईचे रोप, त्याला केलं ठिबक. आणि जेव्हा लोक तुमची स्पर्धा नाही करू शकत तेव्हा ते तुमचा तिरस्कार करू लागतात, आणि तोच तिरस्कार आपण सेलिब्रेट करायचा असतो, आणि तो आम्ही करणारच. आपल्या डोळ्यांना चुकीचं घडताना कधी दिसलं तरी ते कधी बरोबर करायचा प्रयत्न करावा, मग ते भले ते कार्य असो का तो व्यक्ती असो. भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला. मोबाईलचा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस लांब बसूनच बोलू लागला. विज्ञानाने जगाला जवळ आणले, पण माणसांना माणसापासून दूर केले. जसं लोक केस गळ्यावर टेन्शन घेतात, ट्रीटमेंट घेतात, मेडिसिन घेतात, पण आमच्या इथं गावाकडे भांडी घेतात. कोण कशासाठी कौतुक करते हे पटकन समजून घेत जा, कारण नारळाच्या झाडावरून पडण्यापेक्षा हरभऱ्याच्या झाडावरून पडल्यावर लई लागतं. लवकर जाग येणे कधी फायद्याचं असते मंडळी, मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो, की गैरसमजातून असो, का अज्ञानातून असो.